नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मिरचीमध्ये कांदा टाकून कधी पाडलाय का? तुम्हाला प्रश्न पडला असेल ही कुठली रेसिपी मिरचीमध्ये कांदा टाकून। तर आपण मिरचीमध्ये कांदा टाकून झणझणीत आता असा कांद्याचा ठेचा बनवणार आहोत। मिरचीचा आणि कांद्याचा ठेचा बनवणार आहोत। तर मी इथं मीडियम साईजचा एक कांदा घेतलेला आहे। आपल्याला कांदा जास्त घ्यायचा आहे। असा मिरचीमध्ये कांदा टाकून जर ठेचा बनवला ना, आपला ठेचा अजिबात तिखट लागत नाही। तर मी इथे घेतलेल्या आहेत मिरच्या। आपल्याला मिरच्या तिखटच घ्यायच्या, कारण ठेचा थोडासा तिखट जर लागला ना तो खायला खूप छान आणि मस्त लागतो। मी इथे स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आता ह्या मिरच्या आपल्याला थोड्याशा भाजून घ्यायच्या तेलामध्ये। आपल्याला ठेचा बनवण्यासाठी शेंगदाणे सुद्धा लागणार आहेत। तर मी इथे घेतलेले आहेत शेंगदाणे। मी शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी, आणि आपल्याला छान असे खरपूस शेंगदाणे इथं भाजून घ्यायचे। मस्त असे आपले इथे शेंगदाणे भाजलेले आहेत, आणि आपल्याला हे मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचे। आपल्याला जास्त बारीक सुद्धा करायचे नाहीत। आपल्याला अबडधोबड शेंगदाणे मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचे। आपल्याला आता मिरची भाजून घ्यायची। थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायची मिरची। तेल टाकून भाजून घेतली ना, छान भाजल्या जाते मिरची। मस्त असा आपण कांद्याचा आणि हिरव्या मिरचीचा झणझणीत ठेचा बनवणार आहोत। आपल्याला जास्त पण नाही मिरची भाजून घ्यायची, नॉर्मलच घ्यायचे। मी एक कुडी लसणाची घेतलेली आहे, ती सुद्धा आपल्याला मिरची सोबत लसूण छान असा थोडासा फ्राय करून घ्यायचा। आपल्याला ही मिरची ना मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायची। आपल्याला जास्त बारीक करायची नाहीये हिरवी मिरची। आपली मिरची थंड होईपर्यंत आपण शेंगदाणे बारीक करून घेऊ। आपले शेंगदाणे पण इथं थंड झालेले आहेत। मी जास्त बारीक सुद्धा केलेला नाही। शेंगदाण्याचा कूट असा मोठाला ठुलेला आहे, आबडधोबड काढून घेतलेला आहे। आपली मिरची पण थंड झालेली आहे, ती सुद्धा आता आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ। आपल्याला जास्त बारीक पण नाही करायची। आपण शेंगदाणे जसे काढेत ना तसेच आपल्याला आबडधोबडच बारीक करून घ्यायची। आणि त्याच्यामध्ये घालायचं 1 चमचा मीठ। मी इथे 1 चमचा मीठ घेतलेला आहे। अशा पद्धतीने आपण इथं मिरची लसूण बारीक करून घेतलेला आहे। मी इथे ठेवलेला आहे पॅन गरम करायला। त्यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालून घ्यायचं। थोडंसं जास्त घालायचं तेल। आपल्याला कांदा त्याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे। झालं की आपण थोडेसे जिरे घालणार आहोत। जिरे छान तडतडले की आपण जो कांदा चिरून घेतलेला होता ना, तो कांदा सुद्धा आपण याच्यामध्ये टाकून परतून घेणार आहोत। बस आपला इथं कांदा परतलेला आहे। आता आपण जी हिरवी मिरची लसूण बारीक करून घेतलं होतं हे आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं। त्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। 1 मिनिट आपण छान असं कांदा आणि हिरवी मिरची परतून घेऊ, आणि नंतर आपल्याला त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा। त्याचा कूट ते सुद्धा छान याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा। शेंगदाण्याचा कूट घातल्याच्या नंतर आपण 1 मिनिट छान असा आपला ठेचा परतून घेणार आहोत। मस्त असा आपला कांद्याचा आणि हिरव्या मिरचीचा झणझणीत ठेचा तयार झालेला आहे। छान असा परतलेला सुद्धा आहे। आता आपण ते एका वाटीमध्ये काढून घेऊ। मी इथे डिश मध्ये काढून घेतलेला आहे ठेचा। थोडीशी कोथिंबीर टाकली वरून। मस्त असा झणझणीत आपला इथे ठेचा तयार झालेला